महाराष्ट्रीयन पद्धतीची भरली वांगी आपण करत आहोत. यामध्ये धने, जिरे, तीळ, सुकं खोबरं, शेंगदाणे घेतलेले आहेत. चिंचेचा कोळ भिजत टाकलेला आहे. धने, जिरे, तीळ, सुकं खोबरं आणि त्याबरोबरीने शेंगदाणे सगळे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. मिक्सरला ग्राइंड करायचे आहे. आता यामध्ये लसूण आणि आलं घातलेलं आहे. हळद आणि मिठाचं पाणी करून त्यामध्ये वांगी कापून बुडून घेतलेली आहेत. जर वांग्यांना कीड लागली असेल तर ती लगेच या पाण्यामध्ये निघून येते. आता आपण एक कांदा, कोथिंबीर, तयार केलेला मसाला, चवीप्रमाणे मीठ, थोडंसं गूळ आणि लाल मिरची पावडर टाकून हा मसाला तयार केलेला आहे. कापलेल्या वांग्यांच्या आतमध्ये दाबून दाबून हा मसाला आपल्याला भरायचा आहे. आता भरली वांगी असल्यामुळे 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतले, त्यामध्ये खमंग अशी फोडणी केली आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. यामध्ये भरपूर कढीपत्ता घातला आहे, भरलेली वांगी घातली आहेत, एक बटाटा उभा चिरून टाकलेला आहे. थोडासा परतून घ्यायचा आपल्याला. वरती एक प्लेट ठेवायची आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे. सुरुवातीला 10 ते 15 मिनटं आपण फक्त वाफेवरती वांगी शिजून घेणार आहोत. त्यानंतर हे जे वरचं गरम पाणी होतं ते आपल्याला या भाजीमध्ये घालायचं आहे. उरलेला मसाला जो होता तो टाकायचा आहे आणि शेवटी चिंचेचा कोळसुद्धा घालायचा आहे. चिंचेचा कोळ हा ऑप्शनल आहे, नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकतात. अप्रतिम चवीची महाराष्ट्रीयन पद्धतीची आपली भरली वांगीची रेसिपी तयार झाली. रेसिपी आवडली, लाईक करा, शेअर करा.